नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आज हिंगोली येथे शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील बांधकाम कामगार मिस्त्री संघटनेच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. कामगार कार्यालय व एजंटकडून होणारी कामगारांची पळवणूक थांबवणे, बंद पडलेल्या खऱ्या बांधकाम कामगाराचे नोंदणी चालू करणे, तसेच तालुका रस्त्यावर बांधकाम कामगार कार्यालय उघडणे, जिल्हा कामगार कार्यालयातील सर्व कर्मचारी बदलणे, आखाडा बाळापूर व कुरुंदा बांधकाम कार्यालय उघडणे, साहित्य वाटप कार्यालय चालू करणे व इतर मागण्यावर निवासी उपजिल्हाधिकारी महाडिक, जीप प्रमुख कार्यकारी अधिकारी सेंगुलवार व जिल्हा बांधकाम महाधिकारी कराड यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली व मागणी मंजूर नाही झाल्या जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना सोमवारी सर्वांची एकत्र बैठक घेऊन आपल्या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन दिले. यावेळी आमदार डॉक्टर संतोष टारफे, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खलील बेलदार, शिवसेना ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्याला त्यांचं बांधकाम कामगाराचं ऑफिस झालं पाहिजे, तिथंच वाटप झालं पाहिजे. बाळापुरात तुमच्या मशिदीत मोठं क्षेत्र आहे, 80-90 गाव तिथं तुमच्या मशिदी अटॅच आहेत, तिथं ते ऑफिस झालं पाहिजे आणि तिथंच वाटप झाला पाहिजे. ही पण आमची प्राधान्याने मागणी राहणार आहे. आणि जे आखाडा बाळापूर आपण साहित्य वाटपाचं सांगितलं, आपण तिथं ते ऑफिस तिथं राहायला पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही मागण्या आहेत ते आपण या निवेदनामध्ये दिलेले आहेत. आता आपल्याला प्रथम तिथं कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आहे, त्यांना सांगायचं. तिथंच आम्ही शिव असतील आणि कामगार संघटनेचे अधिकारी असतील त्यांना आम्ही तिथं बोलायला लावणार आहे. मी तिथे त्यांना फोन केला की आम्ही तिथं येणार आहोत म्हणून. आता सर्वजण आपण तिथं जाऊ शकत नाहीत. जे आपले मेन माणसं आहेत, आपले जे माणसं असतील, जे आपले मेन माणसं असतील त्यांना घेऊन निवेदन घेणार आहे. ते फक्त निवेदन याच्यासाठी आहे की हे फक्त आम्ही 2 दिवसाखाली ठरवलं. ठीक आहे, यांनी सांगितलं आम्हाला आपलं किती माणसं आपण येऊ शकतात. ती फेरोजबाई झाली असेल, त्यांचे आपले नातेवाईक आहेत, बाकीचे सर्वजण. जास्त माणसाला उभं परेशान करू नका, कारण की आपण थोडेच माणसं घेऊन जाऊन आपण तिथं आपण एक निवेदन देऊ. जर याच्यानंतर जर याच्यावर त्यांना 8 दिवसामध्ये आपण त्यांना चार्ज देऊ, 8 दिवसामध्ये जर त्यांनी यांच्यावर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही रुमणे घेऊन हातामध्ये रस्त्यावर उतरून एकाही अधिकाऱ्याला त्या ऑफिसचं खोलू देणार नाही आणि त्याला तुमचं कोठेही कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये फिरू देणार नाही. हे आम्ही तुम्हाला शिवसेना स्टाईलनं त्याला उत्तर देण्याशिवाय आम्ही राहणार नाही. कोणत्याही अडीअडचणी असतील आम्ही प्राधान्यानं तुमच्या सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसताना हे मी तुम्हाला शब्द देतो आणि मी इथंच थांबतो.